हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. आज सकाळी उठली, अंघोळ वगैरे केली आणि चहा पिऊन घेतला. आज माझा उपवास होता, त्यामुळे आज मी काही चहामध्ये बिस्किट खाल्ले नाही, फक्त चहा पिऊन घेतलं आणि मग मुलाला शाळेत सोडून आली आणि माझा उपवास जेव्हा असतो ना मंगळवारी, तेव्हा मी पूर्ण मंदिराची साफसफाई करते. सगळे देव वगैरे धुवून काढते. असं आठवड्यातून एकदा माझी ही रूटीन असतेच असते. त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या खाली जो मी हे ठेवलं होतं ना, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले होते. ते पण एका बरणीत भरून ठेवले आणि ते मी माझ्या मुलासाठी जे तांदूळ जमलेले असतात ना, ते माझ्या मुलासाठी खिचडीला वापरते प्रसाद म्हणून. त्यानंतर सगळे देव वगैरे छान धुवून घेतले पितांबरी लावून आणि जेव्हा देव धुतलेले जातात ना, तेव्हा इतके छान चमकत असतात ना ते, ते बघून तर खूप छान वाटतं. आणि तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स होते माझ्या व्हिडिओमागे एका, की देवाला खाली फडकं कापड ठेवायचं असतं, त्याला असंच ठेवायचं नसतं आणि बरं झालं तुम्ही मला हे सांगितलंत. मला खरंच हे माहिती नव्हतं, की खाली कापड ठेवायचं असतं. तर फायनली मी ते कापड घेऊन आली आहे. मला भरपूर व्हिडिओ मागे हे कमेंट्स येत होते, की कापड ठेव, कापड ठेव म्हणून. तर मी शेवटी ते कापड घेऊन आली आणि मस्त छान अशी देवाची स्थापना केली कापड वगैरे ठेवून. छान फुलं वगैरे लावले आणि मी दर मंगळवारी देवाऱ्याला हार वगैरे पण लावत असते. मस्त हार लावून घेतला आणि टीव्हीला पण देवाचे गाणे लावून ठेवले होते. मस्त प्रार्थना केली देवासमोर, की माझ्या मुलालाच सुखी ठेव फक्त. आणि अशी प्रार्थना वगैरे झाल्यानंतर माझं मंदिर काही असं दिसत होतं. बघा तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की ह्यावेळेस मी पूजा बरोबर केली की नाही. त्यानंतर मुलाला शाळेतून आणलं आणि त्यासाठी खिचडी बनवायला घेतली, कारण की त्याला भूक लागली होती आणि त्याला आज खिचडीच खायची होती. आणि माझा उपवास असल्यामुळे मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली आणि छान साबुदाण्याची खिचडी झाली आणि प्लेटमध्ये काढून मस्त म्हटलं गरम-गरम खाऊया आता. आणि प्लेटमध्ये खिचडी काढून घेतली आणि सोफ्यावर जाऊन मस्त छान असं मोबाईल बघत-बघत खिचडी खायला घेतलं. पण फॅन बंद होता म्हणून पहिले फॅन लावायला गेली आणि मग खिचडी खायला गेली. तर असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.